आज रविवार सुट्टीचा दिवस म्हटल्यानंतर सगळेच निवांत उठणार होते. तशी मी देखील आज थोडीशी उशिराच उठले. कालच ठरवलं होतं, की आज हे सगळे सोफ्याचे कव्हर धुवून टाकायचेत. खिडकी जवळ असल्यामुळे खूप सारी धूळ या कव्हरवर बसते आणि खूप सारं असं काळपट पाणी निघतं. साधारणपणे महिन्यातून 2दा तरी हे कव्हर धुवावे लागतात. तर असो, तर आज म्हटलं, की चला हे सोफ्याचे कव्हर धुवून टाकते आणि हळू आता थोडी साफ करायला घेतली पाहिजे. सगळे कव्हर झटकले सोफ्यावरचे आणि आतमध्ये जी मशीन लावली होती त्यामध्ये मी कपडे धुवायला टाकलेले आहेत. दर 15 दिवसांनी कव्हर जरी धुतले तरी इतकं काळपट पाणी निघालेलं होतं. मशीन एकीकडे चालू होती, एकीकडे निलय आणखीन झोपला होता. त्याला काही मी उठवलं नाही. तोपर्यंत मी माझे अंघोळ वगैरे करून आले आणि शिल्लक राहिलेले जे कपडे होते ते पुन्हा मी दुसऱ्यांदा मशीनमध्ये लावले. तोपर्यंत मला जोरदार पाण्याचा आवाज आला, जसं काही एकदम पाणी ओव्हरफ्लो होते. धावत पळत मी किचनमध्ये आले तर बघते तर काय, किचनचा जो नळ होता तो तुटला होता आणि तिथून पूर्णपणे पाणी फोर्सने किचनचा जो ओटा आहे त्या भिंतीवर आदळत होतं आणि पूर्ण सिंक भरून खाली हे पाणी ओव्हरफ्लो होत होतं. कळत नव्हतं काय करावं. पटकन मी निलयला सांगितलं, वॉचमन अंकलला फोन कर आणि त्यांना सांग की टेरेसचा कॉक बंद करा किचनच्या पाण्याचा, कारण की नळ तुटलेला आहे, पूर्ण किचनमध्ये पाणी झालेलं आहे. तर आता निलय देखील झोपेत होता, त्याला देखील काही सुचत नव्हतं. तरी देखील त्याने पटापट कसं तरी काम केलं, कॉल वगैरे लावला. तोपर्यंत मला हे पाणी कसं अडवावं ते काही कळत नव्हतं. व्हायचं तेवढं पाणी घरामध्ये झालंच. तोपर्यंत मी काय केलं, किचनचा जो ओटा असतो तर त्याचा जो वायपर आहे त्या वायपरला एक काठी लावली आणि त्या काठीने त्या वायपरने मी ते सगळं पाणी काढलं आणि सोबतच सगळं किचन व्यवस्थित पुसून घेतलं. सगळं व्यवस्थित साफ-सफाई केली किचनची आणि सोबतच सगळं रूम देखील पुसून घेतलं. सगळं घर पुसून झाल्यानंतर झाडांना पाणी घालायचं होतं. रविवारचा दिवस खूप आरामात मला आज घालवायचा होता, पण आज काही पाण्याने असा गोंधळ घातला, की ऐन वेळेला वाढीव कामं माझ्या वाट्याला आली. तर आता किचनमध्ये आलेली आहे, भरपूर सारी भूक लागली होती. तर आता करायचं काय? चिकू तिथे होता, तर एक चिकू मी कट केला. त्यातला अर्धा चिकू मी खाल्ला आणि अर्धा चिकू आता मी निलयला देते. निलयला शक्यतो फळं खायला आवडत नाही, तर देखील त्याला मी दमदाटी केली आणि त्याला सांगितलं, "हा चिकू संपव, नाहीतर मग तुझं नाव पप्पांना सांगेल." किचनमध्ये आले आणि ही जी साय होती दुधावरची, तर ती साय मी एका बाउलमध्ये काढून ठेवलेली आहे. याचं मस्तपैकी तूप बनवणार आहे आणि इतकं दूध शिल्लक होतं त्याला मस्तपैकी विरजण लावलं आणि आता हे दुधाचं मस्तपैकी दही लावणार आहे. हे सगळं होते न होते तोपर्यंत घड्याळामध्ये 10:30 वाजले होते. मुलं येणार होती. चहा वगैरे मी माझा घेतला आणि दरवाजा वाजला. कचरेवाला आला होता. तोपर्यंत पटकन कचरा दिला. बघता 6:30 10:30 कधी वाजले ते मला कळालंच नाही. मुलांचा क्लास भरला. तब्बल 3 तास क्लास चालू होता आणि क्लास झाल्यानंतर मला प्रचंड भूक लागली होती. जेवणामध्ये मी मस्तपैकी मेथीची भाजी, शेवग्याची आमटी, भात, भाकरी असं केलं होतं आणि सोबतच मस्तपैकी घरची लस्सी. ठरल्याप्रमाणे नेहमीप्रमाणेच मी कपडे वाळवायला विसरले होते, तर ते इथे आम्ही आता सुकत घातलेले आहेत.